काम करना अच्छा होता है सांग. ए पाच. Hello. Yes. हॅलो, नमस्कार. Namaskar. आले सगळे? What about pencil? आपण प्रार्थनेने सुरुवात करूया आपल्या वर्गाची. कोणाकोणाला येते प्रार्थना? कोणी पाठ केलीये? स्पृहा येते तुला? आरव आणि अद्वैत तुला येते? नाही. नाही. ठीक आहे, आपण अजून 2 मिनिटं वाट बघूया आणि प्रार्थना सुरू करूया आपली. तर तू बरोबर लॉग इन केलंय ना? हो. जुन्याला बिन्याला नाही ना केलं? बघ, अद्वैत पण दिसतोय. म्यूट आहेस का बघा तिथं. तुम्ही दाबत गेला मी. कोण म्हणणार आजची प्रार्थना? एक एक कडवं म्हणूया प्रत्येकाने. चला, सगळ्यांनी हात जोडा आणि प्रार्थना सुरू करूयात आपण. सुरू करूया. हीच अमुची प्रार्थना हेच आमच्या मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना मागणे माणसाने माणसा समभागणे हीच आमची प्रार्थना हेच अमुचे मागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे धर्मजाती प्रार्थना आहेत. द्वेष सारे संपुदे एक निष्ठा एक आशा रंगरंगी रंगुदे अन पुन्हा पसरो मना शुद्धतेचे चांदणे माणसाने
मानसासी मानसासमवागणे हीच आमची प्रार्थना अनहेस आमुचे मागणे लाभले आयुष्य आयुष्य ते जगावे धडे पाऊले चालू चालू पुढे जे थांबले ते संपले घेतला तो श्वास आता तो पुन्हा लागणे मानसाने मानसाशी मानसा संवागणे मागणे आमची हीच अमुची प्रार्थना आमचे मागणे मानसाने मानसाशी मानसा संवागणे मागणे छान. परीक्षा संपल्या सगळ्यांच्या एक्झाम संपल्या की आहेत नाही 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 आहे अजून चालू आहे नाही नाही संपल्या आपण काय करूया आज अंकांनी सुरुवात करूया अंक घेऊया का मॅडम आज 1 ते 10 तोंडी आणि लेखी चालेल मग आज आपण सुरुवात अंकांनी करूया 1 कोणाला एक बोलायचा आणि लिहून दाखवायचा मला 1 एक लिहिलं 1 ते 10 आपल्याला अंकी आणि अक्षरी लिहायचे मराठीतून अंक आणि अक्षर सुद्धा असं लिहायचंय आणि त्याच्यानंतर आपण दुसरं घेऊया दिसतोय सगळ्यांना एक मग असंच तुम्ही 1 ते 10 पर्यंत मला लिहून दाखवा Yeah, we'll compare it. Yeah, tell me. झालं की दाखवायचं म्हणजे Okay. Sure. आरवचं झालं आरव Confirm. जवळ धर Oh. Wait. काही अडलं तर इथे बघा
झालं झालं? कोणाचं झालं? सानवी अरे वा, थांब हं, बघते मी सानवी. हा, अक्षरात लिहिलंयस तू सानवी? 1 ते 10 नंबर छान लिहिलेत. व्हेरी गुड. अक्षरात लिहिलंस? 1, 2, 3 माहित नाही येत नाही? ठीक आहे, नाही मॅम, चालेल. त्यांना झालेलं नाहीये त्यांना ऍक्च्युली हे ओके ओके, चालेल गेल्या चालेल. गेल्या वेळेला हे शिकवलेलं नाही. तुम्हाला शिकवायला लागेल ह्या गोष्टी. ठीक आहे, आपण घेऊया. म्हणजे तुम्ही असं करायला पाहिजे, एका स्लेटवर पहिलं लिहिलं पाहिजे, मग सगळ्यांनी लिहिला पाहिजे, मग नेक्स्ट लिहिला पाहिजे. हा, ठीक आहे. आपण मग 1 लिहूया, चालेल? ए ए ए- आपण आ इ ई मधला ए शिकला ना, तो ए लिहूया आणि क लिहूया, मग 1 होईल. हं? आणि मग द ला मात्रा 2 असं लिहिता येईल. स्टार्ट करू. 1 लिहिता येईल सानवी तुला? हो. हा, 1 लिही. आणि अजून कोणाचं लिहून झालं? प्रिशा दाखव तुझं. छान छान, गुड, छान प्रिशा. ए आणि क, त्याच्यानंतर द ला मात्रा 2 माझं झालं. दाखव. बरोबर आहे आरव. प्रांजली, तुझं दाखव. बरोबर आहे. सानवी, तुला 1 लिहिता आलं? ओ, छान. आता 2 लिहिता येईल? द दोन, एक नाही लिहिता आला. एक नाही लिहिता आला? मी दाखवते, थांब. हा, ए काढायचा, ए काढायचा, आणि आपण क ख ग घ शिकलो ना, त्याच्यातला क काढायचा, मग आपल्याला लिहिता येईल 1. हा, अथेना, बरोबर आहे तुझं. मॅम, एला थोडस हे इथे आहे, रू सारखं, री सारखं खालती. कुठे? ह्याला? हो. 1 मिनिट, मी अजून थोडासा त्याला एक स्टँडिंग लाईन, मग कर लाईन, मग असं आणि असं. ठीक आहे. अद्वैत, तुझं लिहून झालं? हा, अद्वैत, तुझं लिहून झालं? माझं माझं ऑलमोस्ट झालंय. ऑलमोस्ट, माझं संपलं नाहीये. अच्छा, रियांश काय म्हणतो? हा, मी बाहेर म्हणून मी लिहू नाही शकत. मी घरी जाऊन अच्छा. लिहून पाठवतो मग. मी घरी जाऊन लिहून पाठवतो. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. मॅम, हा, माझं झालं नाहीये, कारण की माझं बुक तिथे आहे आणि मी एक चेअर मध्ये बसलोय.
मग मी बाहेर नाही निघू शकत कारण की लॅपटॉप आहे माझ्या समोर मध्ये. मी तुला लिहून पाठवतो. ठीक आहे चालेल. हा आज तुमचा होमवर्क म्हणजे गृहपाठ पण आहे. 1 ते 10 अंकी लिहायचे फक्त. आपण लेखी लिहायची वर्गात प्रॅक्टिस करू, सराव करू. तुमचा गृहपाठ 1 ते 10 अंकात लिहिणं एवढं आहे. मॅम तुम्ही व्हॉट्सअप वर हे पिक्चर पाठवतात कारण की मला ते नाही लिहिता येत. ठीक आहे पाठवते मी. बोलत होता आता. रियाज बोलत होता का? कोण बोलत होतं? काय कंट्रे बाबा why Sangla is quiet? No. आपल्या ग्रुपच्या व्हॉट्सअप वर पण टाकलंय 1 ते 10 अंकी आणि अक्षरी. ठीक आहे. मग सान्वी तुला 2 लिहिता येतं? ठीक आहे मॅम. सान्वी सान्वी तुझं काय नाही लिहिता येत 2? ठीक आहे 1 लिहिलं तू? हो हा दाखव ठीक आहे चालेल. दाखवायचं. हा ठीक आहे. तर मॅम आपण 10 वेळा एक लिहायला सांगू आणि परत 2 10 वेळा म्हणजे त्यांना प्रॅक्टिस होऊन जाईल. 1 किंवा म्हणजे 10 किंवा 5 वेळाही चालेल रिव्हिजन. ठीक आहे मग आपण पुढच्या वर्गात आणखी रिव्हिजन घेऊया. आता सध्या मग आता काय घेऊया मॅडम? मॅम हा बोल. मी पुढच्या क्लास मध्ये नाही येऊ शकत. कोण बोलतंय? मी प्रांजली का? नाही मी अद्वैत. अद्वैत अच्छा ठीक आहे. ठीक आहे कारण की मी चालेल. नागपूरला फ्रायडेला जाणार. अच्छा नागपूरला जाणार आहेस? ओके चालेल. नाहीये अद्वैत तू दिसतच नाहीये. अद्वैत काय तू दिसत नाहीये आम्हाला. ऑन कर तुझा कॅमेरा. माझा कॅमेरा मध्ये माझा कॅमेरा ऑन आहे. तू दिसत नाहीये. थांब काहीतरी झालं असेल. थांब मी आता अजून काय घेऊया मॅडम?
मराठी महिन्यांची नावं ते घेऊयात का सामान्य ज्ञान मधलं? आता दिसतोय का? हो, दिसतोय दिसतोय. मॅडम, सामान्य ज्ञान घेऊया का मराठी महिने आणि त्यांची नावं तोंडी? ठीक आहे. सगळ्यांना मराठी महिने माहिती आहेत तुम्हाला? कोणते आहेत? मला फक्त थोडेसेच माहिती. सांग, तुला मला कोणते माहितीये सगळे. सगळे माहितीये? चैत्र माहितीये वैशाख सगळे. हा. मला माहितीये चैत्र वैशाख चैत्र वैशाख हम्म. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण, फाल्गुन ब्लाऊज, माघ, फाल्गुन, आता कार्तिक, आपण एकेकाने सांगूया हा. श्री, एकेकाने सांगायचं. माघाची, सान्वी पौष, सांग, माघ, मग अद्वैत फाल्गुन. सांग. ठीक आहे? सान्वी, चैत्र वैशाख एक आषाढ एक रंगी चांगली चैत्र चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ हम्म. श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन. हम्म. अजून कोणाला सांगायचंय? अद्वैत सांग. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ माघ फाल्गुन. हम्म. मला तेवढंच येतं. हरकत नाही. मला तेवढंच येतं. नाही मला येत नाही. आपण शिकूया. सगळेजण मराठी महिने शिकूया. आपण जे जानेवारी, फेब्रुवारी हे जे म्हणतो ना, ते इंग्रजी कॅलेंडर नुसार म्हणतो. प्रिशा, तुला सांगायचं पहिले? हा, सांग. मी आता बाहेर बघ. वा- टीचर म्हणते ते शिकव, लक्ष दे तिच्याकडे. जानेवारी काय म्हणतात हिंदीत? आय मीन मराठीत? जानेवारीचा वेगळा महिना असतो. चैत्र जरा बदलतो. वैशाख ज्येष्ठ हम्म. आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन. बरोबर, छान सांगितलीस. तर हे दोन वेगळ्या प्रकारची कालगणना आपण ज्याला म्हणू तशी आहे. पहिलं जे आपण नेहमी वापरतो जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, ते इंग्लिश कॅलेंडर नुसार आहे. त्याला ग्रेगेरियन कॅलेंडर असं सुद्धा म्हणतात. ग्रेगेरियन कॅलेंडर. आणि आपण जे आता शिकतोय चैत्र वैशाख, ते हिंदू कालगणनेनुसार हे महिने आहेत. हिंदू कालगणना किंवा त्याला आपण भारतीय कालगणना असंही म्हणतो. तर इंग्रजी महिने किंवा ग्रेगोरियन कॅलेंडर नुसार येणारे महिने मॅम मी दाखवू का? वर्ष कधी चार्ट चालू होतं दाखवू का सांगा बरं? इकडे? झालं इंग्लिश पूर्ण विराम? कॅलेंडर नुसार न्यू इयर कधी असतं? कधी सेलिब्रेट करता तुम्ही हॅपी न्यू इयर? जानेवारी फर्स्ट. हा, फर्स्ट जानेवारी 1. हा, 1 जानेवारी किंवा 1 जानेवारीला आपण जे साजरं करतो किंवा सेलिब्रेट करतो ते इंग्लिश न्यू इयर असतं. वेस्टर्न जानेवारी न्यू इयर असतं. आणि 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 हम्म, आणि मॅम हा, बोल. आणि आपला PSN मध्ये कधी माझ्या आणि प्रांजलीच्या PSN मध्ये 31st ऑफ डिसेंबरला होतं. हो, बरोबर. आणि भारतीय पंचांगानुसार किंवा आपल्या हिंदू कालगणनेनुसार ज्याला विक्रम संवत असं म्हणतात, त्यांचा महिना कधी सुरू होतो माहितीये? प्रिशा सांग. गुढीपाडव्याच्या
ज्या दिवशी आपण साजरा करतो त्या दिवशी शाबास. गुढीपाडव्याला आपलं नवीन वर्ष सुरू होतं. मराठी कालगणनेनुसार नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू होतं. तो महिना असतो चैत्र. तर सर्वात पहिला मराठी महिना चैत्र, त्यानंतर येतो वैशाख, मग ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पाऊस फाल्गुन. शाबास. मग चैत्र महिन्यात काय काय असतं आपलं नवीन वर्ष? आषाढ चैत्र महिन्यामध्ये कोणते सण येतात, आपण काय काय साजरा करतो? गुढीपाडवा चैत्राचा पहिला दिवस प्रतिपदा असते, ती चैत्र शुद्ध प्रतिपदा आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. म्हणजे काय त्यानंतर शिकवते? अजून एक सण येतो, कोणता असतो तो? टीचर काय शिकवते? तो चैत्र सुरू झालाय, गुढीपाडवा झाला म्हणून. ते सांगते टीचर. आता चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ हा जुलैला पण बोलतात. सांगितले बरोबर सांगितले. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ भाद्रपद पौष ते मई आहे बघ. ते इंग्लिश मधलीच महिने आहेत ते. हे 12 महिने तुम्ही बरोबर सांगितले. आता आपण त्यातला पहिला महिना म्हणजे चैत्र महिना टीचर काय सांगते त्याच्याविषयी बोलतो. तर चैत्र महिन्यातला सगळ्यात पहिला जो सण येतो तो आपला गुढीपाडवा. आपण त्यावेळेला गुढी उभारतो, गुढीची पूजा करतो. पाडवा. त्यानंतर अजून एक सण येतो महत्वाचा. कोणता माहितीये तुम्हाला? अंजली टीचरकडे लक्ष दे. रामनवमी शाबास. कोणी सांगितलं उत्तर? सान्वी. व्हेरी गुड. त्यानंतर येते रामनवमी. श्रीरामांचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला झाला, म्हणून आपण तो दिवस रामनवमी म्हणून साजरा करतो. रामाची पूजा करणं, आरती म्हणणं, भक्तिगीतं म्हणणं असा तो साजरा करतो. आणि त्याच दिवशी, रामनवमीच्याच दिवशी आपण चैत्र नवरात्री सुद्धा करत असतो. म्हणजे चैत्राचे 9 दिवस चैत्र नवरात्री जशा अश्विन महिन्यात असतात तशाच चैत्र महिन्यात असतात. कारण चैत्र शुद्ध नवमीच्याच दिवशी देवी पार्वती प्रकट झाली. प्रकट झाली म्हणजे आदिशक्ती, पार्वती म्हणण्यापेक्षा आदिशक्ती प्रकट झाली ज्या दिवशी, तो दिवस चैत्र शुद्ध नवमीचा होता. म्हणून रामनवमी आणि आदिशक्ती प्रकट दिन हा एकाच दिवशी असतो. मग त्या 9 दिवसात सुद्धा देवीची पूजा केली जाते. चैत्रांगण नावाची एक विशेष रांगोळी काढली जाते आणि देवीची आरती म्हटली जाते. त्याच्यानंतर कोणता सण येतो? वैशाख नाही, सण कोणता येतो? रामनवमी नंतर काय येतं? रामाचा भक्त कोण होता माहितीये तुम्हाला? हनुमान. खूप मोठा भक्त हनुमान. मग हनुमान जयंती सुद्धा आपण सगळ्यात पाहिजे. चैत्र पौर्णिमेला साजरी करतो. सगळ्यात मोठा भक्त रामाचा हनुमान आहे. म्यूट केले का? हनुमान अनम्यूट आहे? जयंती किंवा हनुमानांचा म्यूट जन्म करा. दिवस आपण चैत्र शुद्ध पौर्णिमेला साजरा करतो. असे चैत्रातले हे 3-4 महत्वाचे सण असतात. ठीक आहे. त्यानंतर आपण वैशाख महिन्याविषयी बोलूया पुढे. तोपर्यंत आता मॅडम, अनुराधा मॅडम, हो बोला ना. मराठी शब्द घेऊया का? हो. तुम्ही सांगता तर मग मला शब्द? एकदा नाही का चार्ट दाखवायचा होता हा मराठी महिन्यांचा. दाखवू का? चालेल. हो दाखवा ना. दाखवूया. बघा. मॅडम चार्ट दिसत आहे? दाखवतात मराठी महिन्यांचा. दिसत आहे का? बाबा दिसत आहे ना? बाबा हा अभी चैत्र मॅम मला दिसत नाहीये. आता बघा. मला दिसत नाहीये. दिसतंय आता? हो आता दिसतो. दिसत आहे का? मॅडम ह्या आहेत ना? कार्तिक
दिसत आपले मराठीमध्ये दिसत आहे का? दिसतंय आता. दिसते वा. दिसत आहे ना? फल्गुन हा कोणता दिसत आहे ना? आषाढ. आषाढ अच्छा. आणि हा? चैत्र आणि हा? श्रावण जेठ माघ मार्गशीर्ष हा बोलायचं असेल किंवा म्यूट करून मला बोलून ते सांग. माईक ऑन करून बोलून आता हॅलो. 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 हॅलो येत आहे का आवाज? दाखव. हो येतोय हो. आवाज. गुड मॉर्निंग अनु हॅलो. येतोय मॅडम आवाज तुमचा. हॅलो. हॅलो. येतोय मॅडम आवाज येतोय दाखव. तुमचा. येत आहे का आवाज? दाखव. हो हो येतोय. करून घे रे बाळा. जास्त मला चिल्लायला लावू नको तू प्लीज. कर पटकन समोरचं. पटकन कर. टाइमपास करू नको. हॅलो. हा बोला मॅडम तुमचा आवाज येतोय. हॅलो. आवाज अगं नाही आवाज नाही. मला येत आवाजच नाही येत आहे. आवाज एक नाही येत आहे सेकंड थांब रे. तुमचा. आवाज नाही येत आहे समजा. आवाज नाही येत खाली बस. इकडे बस रे बाबा. आवाज येतोय नाही येत आहे. येतोय आवाज. हो येतोय येतोय माझा आवाज. म्यूट लावा. तुमचा आवाज कट होत आहे. ठीक आहे. मग आता आपण क ख ग घ तुम्ही शिकलात ना. येतं सगळ्यांना क ख ग घ? हो हो सगळी व्यंजनं बोलता येतात एकदम परफेक्ट? हो. आता आपण थोडीशी ना गंमत करूया. चालेल? थोडी हो. गंमत करूया. ही जी व्यंजनं आपण शिकलो ना क पासून पुढे त्यांचे प्रकार आहेत. म्हणजे त्यांचे टाइप्स आहेत. आपण प्रत्येक व्यंजन बोलताना कधी ओठांची हेल्प घेतो, कधी जिभेची घेतो, कधी दातांची घेतो किंवा कधी मराठीत ज्याला टाळू म्हणतात वरचा पार्ट त्याची घेतो. त्यानुसार ह्या व्यंजनांचे प्रकार पडतात. एक कंठ म्हणून असतो कंठ. त्याच्यात आपल्याला घशातून ते बोलावे लागतात वर्ण. त्यानंतर तालव्य म्हणून येतं. ते वरून आपण बोलतो. मूर्धन्य. मूर्धा म्हणजे जीभ. मराठीत जिभेला किंवा टंगला मूर्धा म्हणतात. मूर्धा असं म्हणतात. तर जिभेची हेल्प घेऊन बोलतो त्यांना मूर्धन्य म्हणतात. दाताची हेल्प घेऊन बोलतो त्याला दंत्य म्हणतात. आणि ओठाची हेल्प घेऊन म्हणतो त्याला औष्ठ्य वर्ण असं म्हणतात. तर आता आपण एक गंमत करायची आहे. तुम्ही सगळ्यांनी ओठ नाही हलवायचे. ओठ न हलवता मला प, फ, ब, भ, म म्हणून दाखवायचं. कोणाला म्हणता येईल? ओठ अजिबात हलवायचे नाहीत हा. येतं म्हणता? नाही अद्वैत तुला येतं? बोल. ओठ हलव.
प स्पष्ट नाही येत ना. अजून कोणाला बोलता येईल? ओठ न हलवता प बोलायचं. प प ब भ म. या रा ला र श श स फ ला श य प्रांजली, तू हात वर केलायस, बोलते? बोल. तर प फ ब भ म हे आपल्याला ओठांची मदत घेऊन बोलावे लागतात, म्हणून त्यांना औष्ठ्य वर्ण असं म्हणतात किंवा औष्ठ्य वर्ग असं म्हणतात. ओठांची हेल्प घेतली नाही तर ते वर्ण बोलता येत. आता दाताला न टच करता बोलायचं. तुमच्या दाताला टच नाही झालं पाहिजे. ट थ द ध न. कोणाला सान्वी बोल, तू काय म्हणते? हा, परफेक्टली आपल्याला त्याचं प्रोनाउन्सिएशन किंवा उच्चार करता येत नाही. ज्यांना दातांची हेल्प लागते त्या दातांची हेल्प लागते त्या व्यंजनांना काय म्हणतात? दंत्य. बोला एकदा. दंत्य. ओठांची हेल्प घेतल्याशिवाय बोलता येत नाही, त्याला म्हणतात औष्ठ्य. परत एकदा बोला, औष्ठ्य. शाबास. आता जीभ हलवायची. हा, छान. जीभ हलवायची नाही, टंग मुवमेंट कोणतीच करायची नाही. आणि मला च छ ज झ न बोलून दाखवायचं. बोलता गुड. प्रांजली, तू हात वर केलास, अजून कोणी हात वर केलास? काय म्हणताय तुम्ही? पुरे पुरे पुरे. तर ज्याला आता एक शेवटचा टाईप राहिला, कंठ्य. कंठ्य म्हणजे काय? Using voice pressure tongue with कंठ्य म्हणजे काय? वरचा पार्ट. घसा. घसा. वरचा पार्ट म्हणजे टाळू, तालव्य. आता कंठ्य. जे व्यंजन आपल्याला घशाची मदत घ्यावी लागते किंवा कंठाची मदत घ्यावी लागते त्यांना कंठ्य म्हणतात. मग आपण क ख ग घ म्हणा बरं. घशाची हेल्प नाही घ्यायची आणि क ख ग घ म्हणा. मजा नंतर घरी करून बघा ही मजा. आता आपण फक्त ते टाइप्स आणि एकदा त्यांचे उच्चार स्पष्ट करून बघू. सगळ्यांनी बोलायचंय माझ्या मागून. कंठ्य क वर्ग. तालव्य च वर्ग. शाबास. मूर्धन्य ट वर्ग. दंत्य ट वर्ग. प वर्ग. ठीक आहे. आता घरी अशी तुम्ही मजा करून बघा. तोपर्यंत आपण पुढचा काहीतरी अभ्यास करूया. मॅडम, काय घेऊया आता? अनुराधा मॅडम. अनुराधा मॅडम, काय घेऊया पुढे? मॅडम, आहात तुम्ही? नाही आहे. मग तुम्ही तुमची आज आपण 1 ते 10 अंक घेतले.
तर गृहपाठामध्ये तुम्हाला ते अंक आकडे लिहायचे फक्त, शब्द नाही लिहिले तरी चालतील. 1 ते 10 अंक लिहायचे. ठीक आहे. आणि बाराखडीमध्ये कोणत्या अक्षराची बाराखडी लिहिणार सांगा? अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम हा आणि व्यंजनामधलं तुमचं आवडती 2 अक्षरं कोणती आहेत? कोणती 2 व्यंजनं तुम्हाला आवडतात? त्याची बाराखडी लिहा. मला त आणि थ. ख क, ख. आणि ख क आणि ख. चालेल. आणि ख ठीक आहे. मग क, च, ट ह्या 3 अक्षरांची बाराखडी लिहायची. ठीक आहे. चालेल. आणि मग तुम्ही आता काही सादर करू, तुमची कला काही सादर करणार? व्हॉट्सअपवर टाकते. टाकणार नक्की. आता तुम्ही तुमची कला काही सादर करता? गाणं, गोष्ट, एखादा जोक, एखादा कोड. हा कर. चल, छान सान्वी, तुझ्यापासून सुरुवात करूया. एके दिवशी एक जंगल होता. त्याच्यात खूप प्राणी राहत होते. तिथे एक हत्ती होता. तो खूप त्रासदायक होता आणि तो खूप कुठून पण जात होता. तेव्हा तो झाडं टोलत होता, काही टोलत होता असं. म्हणून सगळे प्राणी वैतागले त्याच्यामुळे. म्हणून त्यांनी सगळ्यांनी आईला घेतली. सगळ्यांनी मुंगीला बोलवलं. मुंगीने आली. मग मुंगी म्हणली काय झालं. मग ते सगळे म्हणलं हा हत्ती आहे ना, तो खूप त्रासदायक आहे. मग त्याने सांगितलं तू रोज या झाडाला बस. आम्ही सांगितलं. मग एक सकाळ झाली. मग ती बसून राहिली होती झाडाला. मग तो हिरे पण हत्ती जात होता तिथून. आणि त्या मुंगीने त्याच्या डोक्याला उडी मारली आणि त्याच्या कानात शेरली आणि चावली. आणि तो ढोबळ्यात रोलायला लागला आणि तो सगळ्यांचा माफी मागायला लागला. आणि मग तो माफी मागायला मग ते ऐकून मुंगी कानातून बाहेर आली. आणि तो माफी मागला आणि तो गेला. काय झालं तुला? दूध चालते. प्रांजली, ह्याच्यातून शिकायचं आपण कोणाला चालतायचं नाही. कधी कोणाला हे करायचं नाही, त्रास द्यायचं नाही. शक्तीपेक्षा युक्ती जास्ती. हो, बोल प्रांजली. मी माझी स्वतःची थोडीशी गोष्ट तयार केली आहे. व्हेरी गुड, खूपच छान. मी सांगू? मॅडम, आता हे सादरीकरण करतायत की अजून काही घ्यायचंय? गाणे घेऊयात मराठी. चैत्र महिन्याचं वगैरे कोणाला गाणं येतं का? तर प्रांजलीची गोष्ट झाली की मग दिक्ते घेऊयात. चालेल? हो चालेल. सांग प्रांजली तुझी गोष्ट. एक दिवशी एक मुलगी होती आणि एक मुलगा होता. ते बागेत
बागेत खेळत होते. मग एक काका आले आणि म्हणाले, त्यांचे बाबा आले आणि म्हणाले, चल आपण घरी जाऊ, आईने मस्त मस्त खीर केली आहे. मग ते घरी गेले. मग एक मोठा ड्रॅगन आला आणि म्हणाला, त्याला तो खिरीचा वास आला. तर तो त्यांच्या घरी गेला आणि म्हणाला, मी ही खीर खाणार, तुम्ही नाही खायचं. मग ते म्हणाले, नाही, आम्ही ही खीर खाणार. मग त्यांचं फाईट होतं आणि मग ड्रॅगन खीर खाऊन टाकतो आणि मग त्यांना खीर नाही मिळत. छान, खूप छान. प्रिशा, जोक सांगू का? हो चालेल ना. मराठीतला जोक सांग कोणताही. एक मुलगा असतो आणि एक डॉक्टर असतो. तर तो मुलगा नळातून पाणी घेत असतो. तर मग काय होत असतं, तो डॉक्टर येतो त्याच्या समोर आणि बोलतो की काय करतोय? तर मग तो बोलतो, मी मासा पकडतोय. तर मग नंतर डॉक्टर दोन चकरा मारून येतो आणि मग बोलतो, झाले का मासे पकडून? तर मग तो मुलगा बोलतो, नळातून काय मासे येतात का? छान. आता मॅडम महिन्यांचं गाणं घेतायत, ते ऐकूया. मी नाही, मुलांकडून म्हणून घेऊयात असं म्हणत आहे मी. चालेल चालेल. थोडं ना मुलाच्या उद्या पेपर आहेत, ते पण बघत होती इकडे, म्हणून थोडं डिस्टर्ब होत आहे मध्ये मध्ये. हरकत नाही. मग अद्वैत, तू हात वर केलेस, अथेनाने पण हात वर केले. बोला, अथेना बोल, मग अद्वैत बोल. काय सादर करणार आहात तुम्ही? अद्वैत, तुला काय सांगायचंय? मला सांगायचंय. हा, सांग. मी एक छोटीशी गोष्ट केली. सांग मग सांग. एक दिवशी एक मुलगा होता, तो एक पार्क मध्ये खेळत होता. मग त्याच्याकडे कुठलीच फ्रेंड्स नव्हते खेळायला, कारण की त्याचे फ्रेंड्स नाही येऊ शकत, ते बाहेर गेले होते. मग तो एकटाच होता खेळायला. मग त्याला एक मुलगी भेटली. मग त्यांनी त्या मुलगीला विचारलं की आपण हे फ्रेंडशिप बनवूया का? मग ती मुलगी म्हणाली हो. मग ते खेळले. मग खूप वेळ झाला, त्यांनी घरी पण नाही आले. मग त्यांचे बाबा कॉल केले त्यांच्या वॉच मधून. मग म्हटलं घरी ये. मग त्यांनी म्हटलं बाबा 5 मिनिटं, बाबा 10 मिनिटं. मग बाबांनी म्हटलं नाही, ताबडतोब घरी ये. मग त्यांनी म्हटलं बाबा प्लीज 5 मिनिट्स, 10 मिनिट्स. मग त्यांनी म्हटलं ठीक आहे, फक्त 5 मिनिट्स. मग ते खेळले. मग 20 मिनिट्स झाले. मग बाबा कॉल केले. त्यांनी म्हटलं ताबडतोब घरी ये, आत्ताच्या आत्ता. काय 5 मिनिट्स, 10 मिनिट्स, नथिंग. मग त्यांनी बाय केले. मग घरी आले आणि मग डिनर खाल्ले, मग झोपले. छान. अथेना, तू हात वर केला होतास, तुला सांगायचंय काही?
स्ट्रेच करत होती. तू स्ट्रेच करत होती. ओके ओके. अजून कोण सांगणार? बोल. मी सान्वी सांगणार आहे. मी एक सांग. गाणं म्हणू का? म्हण. लाभ आहे माझं भाग्य बोलतो मराठी जाणतो खरेच धन्य ऐकतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी. थँक्यू. छान, खूप छान. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? कॅपिटल कोणती आहे माहितीये तुम्हाला? मुंबई. मुंबई शिवाय महाराष्ट्रात कोणकोणती शहरं आहेत? कोणतं? पुणे, पुणे. जालना जालना आणि नाशिक. पुणे. पुणे, जालना, नाशिक नाशिक. व्हेरी गुड. अजून? अजून अहमदनगर. नागपूर युटेन्सिल स्टोर. नागपूर. हा. नागपूर. अमरावती. अमरावती. तुमचं मूळ गाव कोणतं आहे महाराष्ट्रात? मुंबई जालना मुंबई. मुंबईला कुठे जालना. राहतेस तन्वी? पुणे. पुणे दहिसरला राहते. अरे वा. पुणे. जालना ठाणे. अहमदनगर. ठाणे. ठाणे. मग दहिसर, ठाणे. अच्छा, पुणे. ठाण्याला कोण राहतं? पुणे. ठाण्याला कोण राहतं? अच्छा, माईक म्यूट झालाय. ओके. पुणे, जालना, अमरावती, अहमदनगर. बरोबर सांगितले. अजून पण काही आहेत. बुलढाणा आहे, लातूर आहे, सोलापूर आहे, सांगली, सातारा, अजून औरंगाबाद आहे. असे महाराष्ट्रात जवळपास जिल्हे आहेत. आणि आपण आता कोणत्या राज्यात राहतोय? कर्नाटका आणि कर्नाटकाची राजधानी कोणती आहे? बंगलोर. बंगलोर. आणि आपला देश कोणता आहे? इंडिया. भारत. भारताची राजधानी कोणती आहे? न्यू दिल्ली न्यू दिल्ली. भारतात. न्यू दिल्ली किंवा दिल्ली. न्यू दिल्ली भारताची राजधानी आहे. आणि भारताचे राष्ट्रपती कोण आहेत माहितीये तुम्हाला? कोणत्या? मुर्मू. हा, द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या राष्ट्रपती आहेत, प्रेसिडेंट आहेत. मग आता तुम्ही कोणत्या स्टँडर्ड मध्ये जाणार पुढच्या वर्षी? 2. मध्ये. सेकंड. आणि सेकंडला जाणार. ठीक आहे. प्राजली गुटकर. एव्हरेज सगळे सेकंड स्टँडर्ड मध्ये जाणार आहेत. मग मराठीतले कोणत्या स्टँडर्ड असतात माहिती? फर्स्ट स्टँडर्डला मराठी काय म्हणतात? फर्स्ट स्टँडर्डला मराठीमध्ये काय म्हणतात? पहिली. आणि सेकंड स्टँडर्डला? दोन नाही म्हणत. दुसरी. थर्ड स्टँडर्डला? तिसरी आणि फोर्थ स्टँडर्डला? चौथी
चौथी. शाबास. पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी. स्टँडर्डला बाळ जाणार आहे. कुठे जाणार आहेस तू? अच्छा. आणि आता वाढदिवस कोणाचा आहे ह्या वीक मध्ये? ह्या वीक वाढदिवस कोणाचा आहे ह्या वीक मध्ये? सगळ्यांचे झाले बर्थडे? अथेना, तुझा कधी असतो वाढदिवस? एप्रिल 21. एप्रिल मध्ये असतो. अच्छा. आणि एप्रिल 30 म्हणजे नेक्स्ट मंथ. आणि स्पृहा तुझा? सप्टेंबर 28. सान्वी तुझा? डिसेंबर 4. डिसेंबर 4. प्रिशा? 29 जानेवारी. अद्वैत? 2nd March. 2nd मार्च. आणि आरव? 15th March. 15th मार्च. प्रांजली तुझा? प्रांजली, मला माहिती आहे तिचं 12 फेब्रुवारीला आहे. 12 फेब्रुवारी. प्रांजलीचं 12 फेब्रुवारीला आहे. अच्छा अच्छा. ठीक आहे. मग आता परत एकदा गृहपाठ लक्षात ठेवा. 1 ते 10 हे अंक आकडे लिहायचे फक्त. अक्षरात नाही लिहिले तरी चालतील. आणि दुसरं आणि ड ह्या 3 अक्षरांची 3 व्यंजनांची बाराखडी लिहायची. ठीक आहे? चालेल. मग पुढच्या रविवारी भेटूया परत. नाही. अद्वैत, गावाला जाणार आहेस? हो. अच्छा, चालेल. मग जे पण बँगलोर मध्ये आहेत, प्रवास नाही करत त्यांनी जॉईन व्हा. ठीक आहे? ठीक आहे. मग पुढच्या रविवारी पुन्हा भेटूया आपल्या वर्गात. बाय बाय. 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 बाय.